मित्रासोबत फिरायला गेली, पण 5 जणांनी अडवले आणि अत्याचारांनी जंगल हादरले. अमरावती जिल्ह्यातील भानखेरा रोडवरील जंगल परिसरात एका 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरून जात असताना 5 जणांच्या टोळीने त्यांना अडवून ही हैवानियत केली. या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलिसांनी तत्परता दाखवत 5ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पीडित युवती तिच्या मित्रासोबत दुचाकीने भानखेरा रोडवरून जात होती. यावेळी 5 तरुणांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या नराधमांनी केवळ मारहाणच केली नाही, तर पीडितेच्या मित्राच्या खिशातील 120 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यातील एका आरोपीने पीडित तरुणीवर बळजबरीने अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचाराच्या या भीषण घटनेनंतर पीडित तरुणीची प्रकृती खालावली होती. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास चक्र फिरवण्यात आली. फ्रेझरपुरा पोलिसांनी या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल केला असून शोध मोहीम राबवून 5ही संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास फ्रेझरपुरा पोलीस करत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, अमरावती. रात्री 8:30 ते 9:15च्या सुमारास पोलीस ठाणे फ्रेझरपुरा हद्दीतील भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या रोडवर जंगल परिसरामध्ये एक युवक व त्याची मैत्रीण असे त्या ठिकाणी ऍक्टिव्हा वाहनावरून जात होते. 5 लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवले, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडील 120 रुपये काढून घेतले. आणि त्याचबरोबर त्यातील एका आरोपिताने या पीडितेवर लैंगिक शारीरिक अत्याचार केलेले आहेत. याबाबत या अनुषंगाने पोलीस ठाणे फ्रेझरपुरा येथे अपराध क्रमांक 189/26 कलम 70(1), 77, 127(2), 310(2), 351(3) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यातील 5 आरोपितांना पोलीस ठाणे फ्रेझरपुरा, क्राईम ब्रांच आणि इतर सर्व आयुक्तालयातील DB पथके अशा संयुक्त पथक स्थापन करून ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.